तुमच्या आमच्या हक्काचा चॅनल, आवाज तुमचा आमचा. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं यंदाची महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा म्हणजेच अधिवेशन हे पुण्यातील वाघोली या ठिकाणी होत आहे. दिनांक किती आपण म्हटलं 18 मार्च ते 22 मार्च या दरम्यान वाघोलीमध्ये हे अधिवेशन संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील 42 जिल्हा कुस्ती संघ या ठिकाणी सहभागी होतील. जवळपास 850 पैलवान कुस्तीगीर स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होतील. वाघोलीचे सामाजिक युवा कार्यकर्ते रामकृष्णांना सातव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. ही कुस्तीची महाराष्ट्राची परंपरा आहे की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होतात, खेळाडू जातात, परंतु मानाची असलेली महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा जी या महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेतलं एक महत्त्वाचं केंद्र आहे, महत्त्वाची स्पर्धा आहे, महत्त्वाची ही अत्यंत मानाची स्पर्धा समजली जाते आणि ती स्पर्धा वाघोलीत होतीये. आमच्या रामकृष्ण अण्णांनी खूप चांगली तयारी केली. आज त्याचं आखाडा पूजन होतं. विजेत्या पैलवानाला महाराष्ट्र केसरीला फॉर्च्युनर गाडी, मानाची गदा, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान जो होईल त्याला त्याला स्कॉर्पिओ गाडी, त्याला मानाचा चषक, अशा पद्धतीचा. आणि प्रत्येक गटात 18 मातीचे गट, 18 मॅटचे गट, 9 दोन्ही 9 9 18 9 9 18 9 मातीतले आणि 9 मॅटवरचे, अशा 9च्या 9 18 गटातील विजेत्यांना या ठिकाणी बुलेट्स दिल्या जाणार आहेत. उपविजेत्यांना या ठिकाणी स्प्लेंडर गाडी दिली. म्हणजे याचा प्रयत्न हाच आहे आमचा की कुस्तीला एक वलय निर्माण करून देणं. कुस्तीप्रती ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे, ती वाढवणं, ती वृद्धिंगत करणं, ती समृद्ध करणं, त्यासाठी या ठिकाणी स्पर्धा होती. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ 22 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. त्यामुळे एक मोठी परंपरा आहे. पुणे जिल्ह्याला मोठी परंपरा आहे, वाघोलीला परंपरा आहे. आणि म्हणून या कुस्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा या कुस्तीचा एक महाकुंभ पुण्यामध्ये होतोय. तो 18 ते 22 मार्चच्या दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं. शिवाय दिनांक 28 आणि 29 मार्च 2025 ला सोलापूर येथे या आमच्या निर्जरा केअर फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं महिलांची 4थी महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा होतीये. आणि ते सुद्धा आमच्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेत्याचा मान पटकावणारी पुण्याची भाग्यश्री पंड यंदा 4थ्यांदा आपले सहभाग त्या ठिकाणी निश्चित करणार आहे. आणि आमच्या या ठिकाणी आयोजिका या स्वातीताई आलमोरे साकोरे, स्वातीताई साखरे ह्या आमच्या माजी जे उपमहाराष्ट्र केसरी होते त्यांची कन्या आहे. सिद्धराम साखरे त्यांची कन्या आहे आणि त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सोलापूरला ती महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा होतीये. कोणी आम्ही सगळे शेवटी या लाल मातीचेच सगळे एकमेकाशी जोडलेली लोक आहोत. त्यामुळे चंद्रा पाटील जे म्हणतात ते 100% योग्य आहे. त्यांची भूमिका योग्य आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेसोबत आहोत.